पहा, जर दिलेल्या वाक्यामध्ये विल, शॉल, कॅन, कुड, ओके, मे, माइट, मस्ट, शुड, वूड, कुड यासारखी मॉडल ऑक्झिलरी वर्ब्स आलीत. यासारखी मॉडल ऑक्झिलरी वर्ब्स आलीत आणि त्यांचं जर काय करायचं असेल त्या टाईपच्या वाक्यांचं जर पॅसिव्ह करायचं असेल तर आपण काय करावं, काय बदल करावा पहा. बदल पहा. हे विल शॉलचं तर आपण माहिती आहे, याचं वाक्य आलं आपलं टेन्समध्ये पहा. तर मी म्हणलो आय कॅन राईट अ लेटर. आय कॅन राईट अ लेटर. आता कॅन कुड आल्यावर काय करायचं, काहीच नाही. पॅसिव्ह करताना कॅन ऐवजी काय घ्यायचं, कॅन बी घ्यायचं. पहा पॅसिव्ह कसं होईल याचं, अ लेटर कॅन बी. याचा पॅसिव्ह असा होईल. याचा पॅसिव्ह असा होईल. याचा पॅसिव्ह असा होईल, अ लेटर कॅन. तिकडं कॅन आला तर इकडं कॅन बी. बाकी सगळं पूर्वीप्रमाणे अ लेटर कॅन बी. अ लेटर कॅन बी रिटन बाय काय होईल, मी. जर याच्याऐवजी दुसरा सहाय्यकारी काय क्रियापद आला आहे, यू मे राईट अ लेटर. यू मे राईट अ लेटर. तर काय नाही, मग इकडं काय होईल पॅसिव्ह करताना. ओके, मॉडल ऑक्झिलरी त्याच्यापैकी याची खूप मोठी लिस्ट आहे. मी उदाहरणादाखल काही दाखवली, हे तुम्हाला माहिती आहे. यांची लिस्ट बऱ्यापैकी सगळ्या तुम्हाला ग्रामरच्या पुस्तकात मिळून जाईल. विल, शॉल, वूड, शूड, कॅन, कुड, मे, माइट, मस्ट. यू मस्ट राईट अ लेटर. तर मग काय होईल, याचं पॅसिव्ह करताना अ लेटर मे बी. अ लेटर इकडं मे आला तर इकडं काय, मे बी. अ लेटर मे बी. रिटन बाय यू मध्ये काही बदल होत नाही. ॲक्टिव्ह पॅसिव्ह करताना यूच राहतो. लेटर मे बी रिटन बाय यू. जर त्याच्यामध्ये मस्ट आलं, शी मस्ट राईट अ लेटर. काय, शी मस्ट राईट अ लेटर. तर इकडे काय होईल पॅसिव्ह करताना, मस्ट बी. अ लेटर मस्ट बी. रिटन बाय. शीचा काय होईल बदल, शीचा बदल होईल बाय नंतर हर. अशा प्रकारे काय होईल त्याचा पॅसिव्ह. आधी ऑब्जेक्ट काय बदल होणार, फक्त आपण ऑक्झिलरी वर्बमध्ये काय बदल व्हायला. पॅसिव्हमध्ये कॅन, कुड, मे, माइट यासारखे जर सहाय्यकारी क्रियापद असेल तर इकडे काय होईल, कॅन बी, मे बी, मस्ट बी, शुड बी, कुड बी असं त्याच्यामध्ये काय होईल बदल होईल.